विषय इतिहास. प्रकरण 5. सामाजिक व धार्मिक प्रबोधन. प्रश्न 1. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर आणखी कशाचा प्रसार झाला? नवे विचार, नवी कल्पना, नवनवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला. प्रश्न 2. भारतीयांना कशाची ओळख झाली? पाश्चिमात्य विचार, संस्कृती यांची ओळख झाली. प्रश्न 3. भारतामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये बदल झाला? भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात बदल झाला. प्रश्न 4. सुशिक्षित समाजाला कोणती जाणीव होऊ लागली? भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे याची जाणीव होऊ लागली. प्रश्न 5. भारतीय प्रबोधन कशाला म्हणतात? भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यामध्ये आहे याची जाणीव होऊ लागली. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. प्रश्न 6. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन रॉय यांनी. प्रश्न 7. ब्राह्मो समाजाची स्थापना किती साली झाली? इसवी सन 1828 साली. प्रश्न 8. 1828 साली कोणत्या समाजाची स्थापना झाली? ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. प्रश्न 9. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या प्रांतात केली? बंगाल प्रांतात. प्रश्न 10. बंगालमध्ये कोणत्या समाजाची स्थापना केली? ब्राह्मो समाजाची. प्रश्न 11. राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला? अनेक भाषा व धर्मांचा. प्रश्न 12. ब्राह्मो समाजाची तत्त्वे कोणती? एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे आहेत. प्रश्न 13. राजा राममोहन रॉय यांनी कशाला विरोध केला? सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. प्रश्न 14. सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना कोणी विरोध केला? राजा राम मोहन रॉय यांनी. प्रश्न 15. राजा राम मोहन रॉय यांनी कशाचे समर्थन केले? विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. प्रश्न 16. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण याचे समर्थन कोणी केले? राजा राम मोहन रॉय यांनी. प्रश्न 17. कोलकाता येथे कोणत्या कॉलेजची स्थापना केली? हिंदू कॉलेजची. प्रश्न 18. हिंदू कॉलेजची स्थापना कोठे झाली? कोलकाता येथे. प्रश्न 19. हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन रॉय. प्रश्न 20. राजा राम मोहन रॉय यांनी कशाची स्थापना केली? हिंदू कॉलेजची. प्रश्न 21. कोणत्या वृत्तपत्राद्वारे राजा राम मोहन रॉय यांनी जनजागृती निर्माण केली? संवाद कौमुदी. प्रश्न 22. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचे होते? राजा राम मोहन रॉय यांचे. प्रश्न 23. संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे कोणी जनजागृती केली? राजा राम मोहन रॉय यांनी. प्रश्न 24. परमहंस सभा ही संस्था कोठे आहे? मुंबई येथे. प्रश्न 25. मुंबई येथे कोणत्या सभेची स्थापना झाली? मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना झाली. प्रश्न 26. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली. प्रश्न 27. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणती संस्था स्थापन केली? परमहंस सभा. प्रश्न 28. परमहंस सभेची स्थापना किती साली झाली? इसवी सन 1848 साली. प्रश्न 29. इसवी सन 1848 साली कोणत्या संस्थेची स्थापना झाली? परमहंस सभा. प्रश्न 30. परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर कोणती संस्था स्थापन झाली? प्रार्थना समाज. प्रश्न 31. प्रार्थना समाज केव्हा स्थापन करण्यात आला? परमहंस समाज सभा
विसर्जित झाल्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. प्रश्न 32. दादोबा तळखरकर यांचे बंधू कोण होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे होते. प्रश्न 33. डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे कोणाचे बंधू होते? दादोबा तळखरकर यांचे बंधू होते. प्रश्न 34. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग. प्रश्न 35. डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते? प्रार्थना समाजाचे. प्रश्न 36. डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे कितवे अध्यक्ष होते? पहिले अध्यक्ष. प्रश्न 37. परमहंस सभेची स्थापना कधी झाली? इसवी सन 1848 साली. प्रश्न 38. प्रार्थना समाजाची प्रतिष्ठा का वाढली? कारण संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे प्रतिष्ठा वाढली. प्रश्न 39. प्रार्थना समाजाचे कार्य पुढे कोणी चालवले? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर यांनी चालवले. प्रश्न 40. प्रार्थना समाजाची तत्त्वे कोणती? मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही तत्त्वे होती. प्रश्न 41. प्रार्थना समाजाचा कशावर भर होता? उपासना व प्रार्थनेवर भर होता. प्रश्न 42. प्रार्थना समाजाने कोणत्या संस्था सुरू केल्या? सामाजिक सुरक्षेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांच्यासाठी रात्रशाळा, दलितांच्यासाठी संस्था सुरू केल्या. प्रश्न 43. प्रार्थना समाजाचे सदस्य कोण होते? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे सदस्य होते. प्रश्न 44. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे कोण होते? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचे एक सदस्य होते. प्रश्न 45. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कशाची स्थापना केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली. प्रश्न 46. डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. प्रश्न 47. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. प्रश्न 48. महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली. प्रश्न 49. सत्यशोधक समाजाची किती साली स्थापना झाली? इसवी सन 1873 साली. प्रश्न 50. इसवी सन 1873 साली कोणत्या संस्थेची स्थापना झाली? सत्यशोधक समाज. प्रश्न 51. समाज निर्मितीसाठी कोणत्या संस्थेने कार्य केले? सत्यशोधक समाजाने. प्रश्न 52. सत्यशोधक समाजाने कोणते कार्य केले? समतेचे तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. प्रश्न 53. स्पृश्य अस्पृश्यतेला कोणी विरोध केला? सत्यशोधक समाज या संस्थेने. प्रश्न 54. सत्यशोधक समाज या संस्थेने कोणत्या गोष्टीला विरोध केला? स्पृश्य अस्पृश्यतेला विरोध केला. प्रश्न 55. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. प्रश्न 56. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? आर्य समाज. प्रश्न 57. आर्य समाजाची स्थापना किती साली झाली? इसवी सन 1875. प्रश्न 58. इसवी सन 1875 साली कोणत्या संस्थेची स्थापना झाली? आर्य समाजाची. प्रश्न 59. वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ कोणता? सत्यार्थ प्रकाश. प्रश्न 60. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. प्रश्न 61. आर्य समाजाचे ब्रीदवाक्य कोणते? वेदांच्याकडे परत चला हे आहे. प्रश्न 62. वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य कोणत्या समाजाचे आहे? आर्य समाजाचे. प्रश्न 63. भारतभर कोणत्या संस्थेने शाखा उघडल्या? आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. प्रश्न 64. आर्य समाजाच्या शाखा कुठे कुठे आहेत? आर्य समाजाच्या शाखा भारतभर उघडलेल्या आहेत.
प्रश्न 65. कशाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या? आर्य समाजाच्या माध्यमातून शिक्षण संस्था उघडल्या. प्रश्न 66. आर्य समाजाच्या माध्यमातून काय उघडल्या? ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या. प्रश्न 67. स्वामी विवेकानंद कोणाचे शिष्य होते? रामकृष्ण परमहंस यांचे. प्रश्न 68. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोण होते? स्वामी विवेकानंद. प्रश्न 69. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी. प्रश्न 70. रामकृष्ण मिशनची स्थापना किती साली केली? 1897. प्रश्न 72. 1897 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना झाली? रामकृष्ण मिशनची. प्रश्न 73. लोकसेवेची कार्ये कोणत्या संस्थेने केली? रामकृष्ण मिशन. प्रश्न 74. रामकृष्ण मिशनने कोणती कार्ये केली? लोकसेवेची. प्रश्न 75. रामकृष्ण मिशन या संस्थेने कोणती लोकसेवेची कार्ये केली? दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रामध्ये कार्य केले. प्रश्न 76. स्वामी विवेकानंद हे टिंबटिंब होते. स्वामी विवेकानंद हे एक उत्तम वक्ते होते. प्रश्न 77. सिंग सभा या संस्थेची स्थापना कोठे करण्यात आली? अमृतसर येथे. प्रश्न 78. हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले? हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंदांनी केले. प्रश्न 79. हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंदांनी कोणत्या देशामध्ये केले? अमेरिकेतील शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. प्रश्न 80. हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व त्यांनी शिकागोला किती साली केले? 1893 साली केले. प्रश्न 81. भारतातील तरुणांना स्वामी विवेकानंदांनी कोणता संदेश दिला? उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश दिला. प्रश्न 82. अमृतसर येथे कोणत्या सभेची स्थापना झाली? सिंग सभा. प्रश्न 83. सिंग सभेची स्थापना कोठे झाली? अमृतसर येथे. प्रश्न 84. सिंग सभेची स्थापना कशासाठी झाली? शिखांच्या मधील धर्म सुधारणेसाठी झाली. प्रश्न 85. सिंग सभेने शीख समाजामध्ये काय घडवून आणले? शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले. प्रश्न 86. शीख समाजातील सुधारणावादी परंपरा कोणी चालू ठेवली? अकाली चळवळ या संस्थेने चालू ठेवली. प्रश्न 87. ब्रिटिश सत्तेचा विस्तार कोठे झालेला होता? ब्रिटिश सत्तेचा विस्तार पूर्ण भारतभर झालेला होता. प्रश्न 88. स्त्रियांच्या अन्यायाला लेखनातून वाचा कोणी फोडली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. प्रश्न 89. कोणाला शिक्षणाचा अधिकार नव्हता? स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. प्रश्न 90. स्त्रियांना कशा प्रकारे वागणूक दिली जात नव्हती? समतेची वागणूक दिली जात नव्हती. प्रश्न 91. पूर्वी समाजात कोणकोणत्या प्रथा होत्या? बालविवाह, जरट, कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती इत्यादी. प्रश्न 92. आर्य समाजाचे ब्रीदवाक्य कोणते? वेदांच्याकडे परत चला. प्रश्न 93. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला? गोपाळ हरी देशमुख यांनी. प्रश्न 94. महात्मा फुले यांनी किती साली मुलींची शाळा काढली? 1848 साली. प्रश्न 95. मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली? पुणे येथे. प्रश्न 96. महात्मा फुले यांना कोणाची साथ लाभली? त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची साथ लाभली. प्रश्न 97. मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये कोठे सुरू झाली? भिडेवाड्यामध्ये सुरू झाली. प्रश्न 98. बालहत्या प्रतिबंध गृह या संस्थेची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनी. प्रश्न 99. नाभिकांचा संप का घडवून आणला? केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला. प्रश्न 100. नाभिकांचा संप कोणी घडवून आणला? महात्मा फुले यांनी. प्रश्न 101.
विद्वांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळावी म्हणून कोणी प्रयत्न केले? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी प्रयत्न केले. प्रश्न 102. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न 103. सुधारक या वृत्तपत्रातून कशाविषयी परखड मते मांडली? बालविवाह, संमती वयाचा कायदा. प्रश्न 104. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र लिहिले? सुधारक. प्रश्न 105. न्यायमूर्ती कोण होते? महादेव गोविंद रानडे. प्रश्न 106. देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न 107. देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोठे भरली? मुंबई येथे. प्रश्न 108. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे यांनी. प्रश्न 109. अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. प्रश्न 110. बालिकाश्रम कोठे सुरू केले? पुण्यामध्ये सुरू केले. प्रश्न 111. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा हेतू कोणता होता? विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावे यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी संस्था स्थापन केली. प्रश्न 112. शारदाश्रम संस्थेची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाईंनी. प्रश्न 113. शारदाश्रम संस्थेची स्थापना का केली? दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया यांच्या पालनपोषणासाठी केली. प्रश्न 114. परिचारिका अभ्यासक्रम कोणासाठी सुरू केला? स्त्रियांच्यासाठी. प्रश्न 115. सरकारकडे शारदाश्रम संस्थेने कोणती मागणी केली? स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मागणी केली. प्रश्न 116. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार कोणी केला? महात्मा गांधींनी. प्रश्न 117. स्त्रियांच्या अन्यायाला लेखनातून वाचा कोणी फोडली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. प्रश्न 118. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे कोणत्या संस्थेचे सदस्य होते? प्रार्थना समाजाचे. प्रश्न 119. मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात कोणी केली? अब्दुल लतीफ यांनी. प्रश्न 120. बंगाल प्रांतात कोणती सोसायटी स्थापन झाली? द मुहम्मद लिटररी सोसायटी. प्रश्न 121. द मुहम्मद लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कुठे झाली? बंगाल प्रांतात. प्रश्न 122. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल या कॉलेजची स्थापना कोणी केली? सर सय्यद अहमद खान यांनी केली. प्रश्न 123. या कॉलेजचे पुढे कशामध्ये रूपांतर झाले? अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झाले. प्रश्न 124. सर सय्यद अहमद खान यांनी कशाचा पुरस्कार केला? पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. प्रश्न 125. पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार कोणी केला? सर सय्यद अहमद खान यांनी. प्रश्न 126. कोणत्या कॉलेजचे अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले? मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. प्रश्न 127. सर सय्यद अहमद खान यांचे काय मत होते? पाश्चिमात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार केल्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणार नाही असे सर सय्यद अहमद खान यांचे मत होते. प्रश्न 128. हिंदू महासभा किती साली स्थापन करण्यात आली? 1915 साली. प्रश्न 129. 1915 साली कोणती संघटना स्थापन झाली? हिंदू महासभा. प्रश्न 130. हिंदू महासभा या संघटनेची स्थापना का करण्यात आली? हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून हिंदू महासभा ही संघटना स्थापन केली. प्रश्न 131. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून कोणती संघटना स्थापन केली? हिंदू महासभा संघटना. प्रश्न 132. बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली?
पंडित मदन मोहन मालवीय यांनी. प्रश्न 133. पंडित मदन मोहन मालवीय यांनी कशाची स्थापना केली? बनारस हिंदू विद्यापीठाची. प्रश्न 134. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉ. केशव बैराम हेडगेवार यांनी. प्रश्न 135. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना किती साली झाली? 1925 साली. प्रश्न 136. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोठे झाली? नागपूर येथे. प्रश्न 137. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेचे ध्येय काय होते? हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते. प्रश्न 138. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी पतितपावन मंदिराची निर्मिती कोठे केली? रत्नागिरी येथे. प्रश्न 139. पतितपावन मंदिरामध्ये कोणत्या धर्मातील लोकांना मुक्त प्रवेश होता? हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश पतितपावन मंदिरामध्ये होता. प्रश्न 140. पतितपावन मंदिराची निर्मिती कोणी केली? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी. प्रश्न 141. कोणत्या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली? स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. प्रश्न 142. सुधारणेच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती घडून आली? साहित्य, कला, विज्ञान. प्रश्न 143. साहित्य क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना. प्रश्न 144. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले? सी. व्ही. रामन यांना विज्ञानाच्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले. प्रश्न 145. भारताच्या प्रगतीसाठी कोणत्या तत्त्वांचे महत्त्व लोकांना उमगू लागले? प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व लोकांना उमगू लागले.